गाईज हे बघा 350 रुपये. हे बघा 350 रुपये एक जोडी. 350. बघा काही शिरोणे मार्केट आलंय आणि नेमकाच पाऊस आलाय. बघा इथे बाहेर भाजीच आहे. आता मी जाते मच्छीच्या मार्केटमध्ये. हे बघा आज स्टार्टिंग होते मच्छी मार्केट. फर्स्ट टाइम आली आहे मार्केटमध्ये. पापलेट आतील, बोंबील आहेत. हा कसला मावरा? करकरे. हा बघा करकऱ्याचा मावरा आहे. हा पोपट ना? हा पोपट आहे. हा बघा त्याचा अर्धा भाग इथे. हा शिरवण्याचा मार्केट आहे. हा बघा इथे सुका मावरा आहे. तुम्हाला जर सुका मावरा पाहिजे असेल ना तर तुम्ही इथे या. हे बघा बोंबील आहेत, वाकट्या आहेत. हे बघा सगळा सुका मावरा आहे. तर ओला मावऱ्याबरोबर सुका मावरा पण भेटेल. काय सुका मावरा घेऊन या. बघा या आयवकडे या तुम्ही. शिंगाला पण ताजा एकदम. मच्छीवाल्या आई आहेत. तर या शिरवण्या गावात बसलेल्या आहेत. तर त्यांच्याकडे आता मी मच्छी घेते, माकुल घेते. त्या कशा कापतात तुम्हाला दाखवते मी. हा एक 100ला. 100ला 100. काय बोलतोय? 100ला. हा 100. हा दोन्ही याचं काढलं ना पित्त? हा दोन्हीचं एक काढते. तू माझं आहे ते त्यांचं आहे. माझं आहे मावशी. तो बघा माझा डिश मध्ये. खालीवर झाली. हे बघा हे बघा मोठी माकुळ. हे बघा शिरवण्या बाजारात ना आणल्यात या दोन. हे बघा आता ह्याला आपण गरम पाण्यात टाकूया. तर हे बघा एकीकडे पाणी गरम करत ठेवलेलं, त्या ह्याच्यात आपण ही टाकूया. हे बघा गरम पाण्यात टाकून स्वच्छ आता आपण धुवून काढू. नंतर मग त्याला कापू. तर हे बघा आपण आता गरम पाण्यातून काढल्यात या. आता परत आपण 2 पाण्यातनं स्वच्छ धुवून घेऊया. गरम पाण्यातनं काढण्याचं कारण का त्या चिकट असतात ना भरपूर, म्हणून त्या गरम पाण्यात टाकून मी आता हे स्वच्छ अजून धुवून घेईन आणि कापून घेते बारीक बारीक. आणि कापून घेतल्या तरी परत धुवायचे आहेत. हे बघा अशा अख्ख्या त्याला मस्त बारीक बारीक तुकडे करते. बघा अख्ख्याच आणल्या. 200 रुपयाच्या 2 आणल्या. त्याला आपण ना बारीक बारीक मस्त ना तुकडे करूया. आणि हे ना खायला खूप टेस्टी लागतात. तर हे सुका मसाला बनवणार आहे माकलीचा. तर गाईज तुम्हाला माझी रेसिपीज आवडत असतील ना तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा अशा बारीक केल्याने स्वच्छ धुवून घेतल्या 2-3 पाण्यात. हे बघा अशा मस्त सफेद झाल्या धुवून घेतल्या म्हणून. मस्त झाले सफेद. तर त्या ठेवल्या बाजूला. आता आपण ह्याची हे बघा हे सगळे म्हणजे त्याला लागणारे साहित्य सगळं घेतलेलं आहे. हे बघा टोमॅटो, कांदा, आपला आगरी मसाला आणि हे मसाले हळद वगैरे, गोडा मसाला, मिरची घेतली आणि आलं लसणाची पेस्ट आपल्याला लागेल. आणि हे आहे बघा तव्यामध्ये तेल टाकलं. हे बघा कांदा टाकला, मिरची, म्हणजे हे सगळं आपण टाकत जायचं. कांदा, मिरची, आलं लसणाची पेस्ट आणि हे चांगलं मऊ होईपर्यंत आपण शिजवून घ्यायचं. त्याच्यानंतर टोमॅटो आणि मसाले टाकले.
तर हे पण सुद्धा आपल्याला मस्त मऊपर्यंत शिजून घ्यायचं आहे. तर हे आपण शिजून घेऊया. हे बघा, आता त्याच्यात आपण माकल्या जे आपण कापल्या ना माकुल, ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे. तर ते हे बघा त्याच्यामध्ये मी टाकलं. आता मस्त यायला. आणि ना गाईज आपण पाणी नाही टाकायचं ह्याच्यामध्ये. पाणी टाकलं ना तर माकल्याना अगोदरच असं पाणी सुटतं, म्हणून पाणी अजिबात नाही टाकायचं. कारण का त्याला तो मी झाकण ठेवलंच नव्हतं, तरी पण झाकण न ठेवता एवढं असं सगळं पूर्ण पाणी सुटलं त्याला. तर काय पाणी वगैरे टाकायची गरज नाही, ते बरोबर पाणी सुटतं त्याला आणि त्याच्यातच शिजून घ्यायचं. मस्त असं आपण हा मीठ टाकला आणि सगळं असं आपण शिजून घेऊ. तर गाईस तुम्हाला आवाज येत असेल, कारण काही ते खाली भैये लोक आहेत, तर ते मोठ्या मोठ्यानं बोलतात, तर त्यांचा आवाज येत असेल तुम्हाला. मी जरा बाहेर बसले, एडिटिंगसाठी बाहेर बसले. तर हे बघा असं बघा किती पाणी सुटलं मस्त. आता हे झालं, आपण पाणी ते आटवलं, सगळं सुकं झालं. ते वरून कोथिंबीर टाकली आणि मस्त आपला तवा माकुल मसाला रेडी झालेला आहे. तर गाईस खरंच तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब